हॅलो 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 काय झालं ओके तर परवासारखा लाव साऊंड एक नंबर. हॅलो हॅलो येऊन देत इफेक्ट येऊन देत सगळे येऊन देत ईस्ट वेस्ट भोगवतवाडी मावळतवाडी. हॅलो 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 करीत राहा व्हायचं खालीच राहा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमा 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 अहो मी काय खुळावलोय काय मी यार पब्लिक साठी आहे यांना तकलीफ होते यार यांना नमन पाहिजे असेल ह्यांना एकदा जाऊन सांगा आमच्या बुवांना काय बोलू नका. तुम्ही इकडनं मागणी करतात हे ब्रेक लावतात मी करायचं काय हो साधा बिचारा गरीब. दादा येऊन द्या इफेक्ट हां हॅलो हॅलो झालं सुरुवात करूया मंडळी. सोन्यासारखा दिवस शनिवार सकाळपासून इतकं फोन आलं काल 2-4 दिवसापासून की तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे. मी म्हटलं राजेश भुवनसोबत अजून 5-6 भारे आमचे आहेत तुम्ही या ना आजच पाहिजे. मग तवा कळलं की चंडिका देवी स्थानेश्वर देव धनी ओझर देव यांची किती कृपा आहे की तिच्या लेकरांच्या सानिध्यात आज अर्ध्या मुंबईला यायचं होतं. पहिलंच नियोजन. अरे क्रिकेट खेळणारं वांडार तर ना बाण सगळं 42 घरांची वाडी आहे. ओझरवाडी 42 घरांची वाडी आहे. अजून गट तट नाही आहे. अजून शिंदे गट ठाकरे गट असला काय घुसलेलं नाही आहे. आणि एवढा मात्र आयुष्यभर ठेवा जे वाडवडला जपलं तेवढं ठेवा. या कांडे टाकायला लय येतील एवढा जपलं टेन्शन नाही. बाकी मनोरंजन सुंदर होणार. तुम्ही हा जो पहिलाच खटक्यावर जाग्यावर कळली पहिलाच कार्यक्रम भाव इसको बोलते नाद. सुरुवात करूया. एकदा गेल्या वर्षी एका बारीक फॉरेनर आला होता. संजय मोहनची आणि माझी वारी होती जोशी मोहनची. मग त्याच्यात तो आला रशियन होता रशियन. हा बघितलं ना आले बोला बुवा बारी फेट तसं तुम्ही म्हणता पण बारी पेटवण्यासारखा तुम्ही फक्त बघित तरी राहा. आपण को कांडा डालने को बराबर आता है फक्त बघित राहायचं. सुरुवात करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला ते थोर विचार म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर. त्यांचा हा महाराष्ट्र त्यांचा हा पुरोगामी महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातली संतांची मांदियाळी त्यातील माझा संत बाळू मामा थोरले मल्हारराव होळकर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर माझ्या गुली गावची पांढर आई नवलाई देवी केळम्याची आई विठलाई देवी धनी देवडोंगर लांजाचा धनी केदारली देव चव्हाटा आई जोगाई जाकाई मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी धनी नटेश्वर रंगदेवता आणि जागे मालक आणि माझ्या आया बहिणीनो आणि भाऊ बहिणीनो तुम्हाला मराठा मुद्रा करत मूळ गादी बाबूरंगले घराण्यातील शिवाशंकर यांचे नारायण गुरव यांचे बबन विशाल बाब्या राजाराम गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य मी विकास लांबोरे सह संतोष कोलापटे. माझ्या जोडीला आज ढोलकीला माझा संदेश ओकटे सिद्धार्थ बारगोडे कीबोर्डला अजित चव्हाण बँजोला सतीश दादा चाळवी बँडला रोहित डिके शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोंडवाडी नवलाईदेवी नाथ मंडळ नुलीकृपे धनगरवाडा तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. हा जो माझा आवाज राजूदादा पटेल तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद दादा. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर विजय निकम बुवा आणि राजेश बुवा निकम तुम्हाला मानाचा मुजरा. तत्पूर्वी काही नावं घ्यायची आहेत.
शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू माऊली ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे विशेष सहकार्य सुनील दादा डावल. त्याचप्रमाणे या आयोजकाने इतकं सुंदर नियोजन केलं, आयोजन केलं आणि यशस्वी केलं आणि सुरुवातीलाच आमच्यावर विश्वास टाकला. आज सगळे शो हाऊसफुल व्हायला लागलेत. राजेश निकम बुवा आणि विकास लांबोरे. अर्थात बुवानी थोडीसं फक्त जरा गाड्यांचं थोडंसं इकडे तिकडे केलं पाहिजे, त्याचं उत्तर मी देणार आहे. पण माझे पाठीराखे राजूदादा ब्रिज, शशिकांत मांडवे, जयंत उजाळ आणि दिगंबर भुवड हे जे काय माझा मांडव आहे एक नंबर आहे. शशी वावकर आमचा तुर्याची शान, निलेश वरक, दशरथ भोजे, संतोष बुवा कोलापटे, निवेंडीतनं आमचे महेंद्र आंग्रे आलेले आहेत, रत्नागिरीतनं राहुल गव्हाळे आलाय, शशी गोवळकर माऊली आज दर्शन झालं बाबा, प्रत्येक बारीला मी मिस केलं तुम्हाला. त्याचप्रमाणे श्रीवर्धनवरून आमचे कल्पेश सांगले आहेत, संतोष वापार्डेकर आमचे प्राणी मित्राचे आहेत. तो पण आयोजन हाऊसफुल आहे ना, विषय आहे का. शाहीर विनायक धोपट, शाहीर जनार्दन नाचरे, सर्व युट्यूबर्स, शाहीर रोहित तुपट, शशी गोवळकर, नितीन गावडे आमचे टायगर ग्रुपचे आलेले आहेत शाखा प्रमुख. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. पाणी देतो. मंत्रमूलम सद्गुरु वाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा. या ठिकाणी स्तवन ही जर म्हटलं की नभांगण आहे आणि फक्त आपली जर गॅलेक्सी म्हटली त्याच्यामध्ये 8 ते 9 ग्रह आणि त्याच्यातली पृथ्वी एक उपग्रह आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी 29% जमीन, त्याच्यामध्ये हयात म्हणून मानव राहील असे 7 खंड, त्याच्यातला भारत आशिया खंड 48 देश, साऊथ एशिया मधला हा आमचा भारत. आता 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याच्यातला एक महाराष्ट्र, 36 जिल्हे आहेत, त्याच्यातला एक रत्नागिरी, 9 तालुके आहेत, त्याच्यातला एक राजापूर आणि कडेला कुठेतरी शेंबवणे गाव आणि त्याची पांढर आई चंडिका देवी, देव स्थानेश्वर आणि ओझरवाडीचा ओझरदेव. इथून आज 350 किलोमीटर लांबूनच्या प्रवासात एकदम एसी मध्ये बसलेली शेंबवणे गावातली तरुणाई आणि त्याच्या साक्षीनं तुम्ही सगळे आपापल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा. मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय, लक्ष असो. भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुण, आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीन. भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुण, आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीन. स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण, माझ्या ओझर देवान, माझ्या ओझर देवान
केलं जीवनाचं सोन हो माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन कुण आई चंडिका शंभवणे गावची चरणी तुझ्या लीना स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन 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 गावाची माती जोडते नाती सुखाचं आंधळ आपले पडान साथ घालते गावाचं अंगण गावाचं अंगण गावाचं अंगण गावाची माती जोडते नाती सुखाचं आंधळ आपले पडान साथ घालते गावाचं अंगण गावाचं अंगण गावाचं अंगण दूरदेशी आई निघून आले नाव घेऊन सुख वाटे हो मनास आमच्या रूप ते आठवून रूप पाषाणी पाहून अवकी रंगात नावून रूप पाषाणी पाहून भक्ती रंगात नावून माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन साक्षीने आज जमले येईन बंधू भावाच्या राखीला गोडवा मायले कीन नटेश्वराच्या
त्या काय ना लवकर टाइम झाला ते असं सगळं माझ्यापेक्षा होईल. या ठिकाणी मनीष दादा लाखड याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद लाखड दादा. निलेश वरक दादा आणि दशरथ भोजे याचकडून 500 रुपये आणि पटकन शाखा क्रमांक स्तवनासाठी सुरेश जडार माऊली यांच्याकडून 250 रुपये आणि स्तवनासाठी दशरथ जडार माऊली यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही सेवा ओझर देवाच्या चरणाशी, स्थानेश्वर देवाच्या चरणाशी आणि आई चंडिकेच्या चरणाशी. आता जरा बुवांकडे येऊया. ते झोपलेलं आहे ना, ऐसा कैसा चलेगा. आता होया बघा. बुवा बोललं राग गावा मला राग. शक्ती तुला वय जरा वाईस समज करा. मी काय म्हणतो, शक्ती तुला आमच्या गावठी लोकांचा, आमच्या वाडवाडून गेला, शेतात गेला, लंगोटीवर गेला, शात केलं, त्याच्यातनं टाइम भेटला की संध्याकाळी आला, ढोलकी काढली, तुंतुनं काढलं, त्याच्यावर बारीक केली, दपावली शायरी आणि त्याच्या सवाल जवाब विचारलं, गण विचारला. ह्यांनी गायला पार्वतीचा गण, तुर्यानं गायला शिवाचा गण, गवळण गायली शक्तीनं आपली आदिमायाची आणि तुर्यानं गायला हा श्रीकृष्ण. यांचं म्हणणं आहे की चेंडू गेला पाण्यात हे पर्यंत. राजापूर ना पब्लिक शाना आहे गोवा, थोडं ऐका तरी गंमत. मी जरा बघतोय असं जरा. तो म्हणतात चेंडू गेला पाण्यात तर खाली काल्या नाग दिसला म्हणतात आणि त्याच्यावर मुरलीवाला. बरोबर एवढंच ना रे. मग ह्याच्यात किसन देवान कालियामर्दन केलं, काल्याला मारला. ह्याच्यात आदिमाया सृष्टी कुठं आहे? ह्याच्यात गवळण सृष्टी कुठं आहे? अरे गवळणींचं तिथे इज्जत केली, श्रीकृष्ण वाचवलं. मग यांनी पहिल्या वारीतच तुरा सृष्ट केला. आता काय बोलणार आहे? काय बोलणार सांगा. शक्ती तुरा मर्माचा भाग, भेदाचा भाग आहे ना. यांना म्हणायचं होतं खालचा काला ना, एवढंच म्हणायचं होतं. त्याच्या नादात भंगवून घेतलं, मेला आली फटकी तुमची. अरे राडा होणार तुझेवाला नाही ऐक. अरे अहो ऐका, मी काय म्हणतो. अरे मोठा मोठा गार केला किंमत मध्ये भेटे लांबोरा करा किंमत मध्ये. तो मेरे को शिकाता काढला भाई. तो आवाज इथं काढायचा नुसतं ह्या रागाने तिकडे राग, इथून राग आला पाहिजे भेटे. हा माझा राग आहे, हा राग आहे लांबोरी. अरे गुराकडे जाऊन गायकी शिकेल हे मला राग, ह्या मला जमणार आहे. अरे त्याच्याशिवाय मला मारे देतात म्हणजे काय नॉन सायन्स. हे पर्यंत जाऊ पुढं. मेरे को छेड़ा देगा, मैं गरम होता है मालूम. तो नाच करते काय जो मजेचा काही 5. त्यांना गेल्या वर्षीपर्यंत म्हणतात बेसूर आहे, पट्टीत गायच नाही. आता पट्टीत गायला लागला तर म्हणतात राग द्या. राहुल देशपांडेचा चुलत भाव आहे काय? अशा गोष्टींचा काही मानलेला भाव आहे. अरे ह्याला काय लागतं, इकडे लावली एक तार म्हणजे म्हणा, एका बाजून डपावर काय कीबोर्ड आहे तिकडं. ए राजू भाई तुम गांडा भाई ऐसा क्या करताय माझ्या दोस्ते में जाता नत भाई सोन्याची वाजवा गोपाल नथ भाई सोन्याची सोन्याची भारी हिरण मोत्याची कारले डोंगराव बसली गो मालकी नागरी कोल्यांची. चालेल त्यांना लाल कलरची ह्या पण बघा ना, ह्या पण बघा. टेन्शन देते त्यात. आज घरात बटाट्याची भाजी. बायकोला बोललो काहीतरी घेऊन ये, आले वारीला बेर काय ओढ आता लागली कुणाची. बरोबर आहे. हा 14 सप्टेंबर एक दिवस मोजायचा कॅलेंडर मध्ये. काय 5 दिवसाचा सण हो. 365 दिवसातलं 5 दिवस अंगावर शारा आला. काय मकर, काय ती वाट बघायची त्या परमेश्वराची, आणि काय त्याला त्याची काळजी आपल्याला, त्याला काळजी आपल्याला. काय ऋणानं बंद आहे. ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची.
सणाची माझ्या लाडक्या गणाची भरी सुखाचं रांजण भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची ओढात लागली कुणाची ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची सुखाचं रांजण त्या गणपती सणाची भरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची तुझ्या येण्याची लागली आस येण्याची लागली आस येण्याची लागली आस राहिलो मोजीत एक एक दिस मोजीत एक दिस मोजीत एक दिस हो हौस भागेल मनाची हौस भागेल मनाची आस लागली क्षणाची हौस भागेल मनाची आस लागली क्षणाची भरली सुखाचं रांजण भरली सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची सर पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई फार दिवस हे अजून लांबायचे नाही अजून लांबायचे नाही अजून लांबायचे नाही ओढ नाही सोनन धनाची असं आपलेपणाची ओढ नाही सोनन धनाची असं आपलेपणाची भरी सुखाचं रांजण भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची 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 ओढ आता लागली कुणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची भरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची 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 चला चला आता गवळण आलं कुमारी शर्वी कल्पेश सांगले मुक्काम भरडोली तालुका श्रीवर्धन शाहिरांच्या लेखणीला मनाचा मुजरा 500 ऐका हे तिने लिहून दिलेला मी बरोबर वाचलं ना ते परत दुसरा काहीतरी म्हणायचं 500 रुपयाचं श्रीवर्धनचं आमचं आईचं गाणं केलं होतं आणि आलेले आहेत श्रीवर्धनवरून आले
250 रुपये आमचे संतोष मालपेकर माऊली. डायलॉग मनोरंजनासाठी पहिला डायलॉग म्हणजे थँक्यू सो मच. अहो हे मी बोललो की यांना त्रास होतो. यांना कॉमेडी जमत नाही, यांना कॉमेडी जमत नाही. यांचं कसं होतं, येतात सतत असतात, सतत गप्पात गांडबट एकदा तिकडून आवाज आला पाहिजे यार. हो असं करतो. 250 रुपये दिलं. थँक्यू सो मच. आपली बारी हाऊसफुल. 19 जुलै महिनाभर आहे. ज्योती मयूर राऊत आमच्या वेदूसाठी आलेल्या 200 रुपये. थँक्यू सो मच. तू आणत राहा पैसा तू इकडे तिकडे फिरत राहा बघते. सौ देविका विश्वास शिंदे वरवडे खंडाळा रत्नागिरी क्या बात आहे. 250 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कांदिवली पूर्व माजी शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे आदरणीय चंद्रकांत शिंदे माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शिंदे माऊली जय महाराष्ट्र गाण्याचा मुद्रा. त्याचप्रमाणे मयूर जवळे माऊली गाण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. बुवा थँक्यू सो मच. आता बुवांचा नाग बुवानी म्हणजे राधा आहे त्या गवळणी आहे त्याने. बुवा तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची मरण तरी होणारच आहे. मी म्हणलं की कमरेच्या खाली म्हणायचं नाही. त्याच्यावर तुमचा डायलॉग आला 2-3 की मी म्हणतो कमरेच्या खाली नाही बोलायचं, वरती नाही बोलायचं, तर करायचं काय. बुवांची स्टाईल. तुम्ही कुठं पण जावा पण लोकांनी आपल्याला ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. कसं टाळ्या पडतील एका दुसऱ्या गोष्टी पडतील. तुम्ही कसं ज्ञान शिकवतो आम्हाला नमन नाही करायचं. मलाही कळतं. हे पोरांनो एकदा चुकून झालं रे. चुकून झालं तर आता डिमांड वाढलंय. पण कसं आहे 100 लोकांना आवडतं, दोघांना आवडत नाही. त्या दोघांमध्ये एक आमचा बुवा आहे तर त्यांचं पण थोडं ऐकलं पाहिजे ना. अहो घेत होतं घटस्फोट. माहेराज गेलो बाय मीटिंग बसवली. म्हटलं नाही मला नादायचं आहे तुझ्याबरोबर. तर नादाला म्हटल्यानंतर बुवा मध्ये मध्ये तुम्ही मला दादागिरी करता. एवढी दादागिरी कशी. नागोबाचं काय बोलायची झालं काय. हा बोलतो. आता याने मला राग सांगितलं ना. राग म्हणतात ये आणि राग गा. थांबा हो वय बंद करा. बोल ते बोललं ना त्याच्याशिवाय गाऊन दाखवा. एक गाणं घेतो बघा. अरे मी सगळं बंद करा म्हणजे 30 केलं घेतो बघा. वय नको बोललं तुम्हाला मी. 200 रुपये कट आहे तुमचा. ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. काळी पाचच आहे. कुठलं पण गाणं मी काळी पाचला गातो. काळी 1ला लगेच दार येत आहे. कारण हा राग मी गुराकडे शिकलेला आहे. ह्या पहिल्या नाटकाला ह्या नव्हता तुंतुनाने ह्या सगळ्या ढोलकी झांज चकवा एवढीच आमची प्रॉपर्टी. अरे त्याच्यातला गावठी बुवा तुम राग भी क्या बात करते मेरे को राग में दिला आणता. तो भाजून काय मी भाजून. अरे तुरेवाला आहे. खानदानी तुरेवाला आहे. तुरेवाल्याला श्रेष्ठ करून गेलं राजापूरच्या पोरांच्या समोर. बुवा तुम्ही एवढं प्रेमानं बारी केली. मी पण प्रेमानं बारी केली. पण चुका दाखवल्याच पाहिजेत ना. चुका दाखवल्या पाहिजेत. आता बुवांची भाग देऊया. तुझा इतिहास सांग बिंदास्त मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. कुठल्या बाजूला आहे ना लपून बघतात तर डायबिटीस आहे. मुरलीवाल्याची नंदलालाची मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. ये पोरी किमिया तुला ही कळली. त्या बघून नागोबाला तुझी कशी ओबडी वळली. त्या बघून नागोबाला पोरी कशी ओबडी वळली. मुरलीवाल्याची नंदलालाची मुरलीवाल्याची नंद
एवढा वाद बरा झाला ना हो, एवढा तालसूर बरं आहेत ना, बोवानं आमच्या इंडियन आयडॉल मध्ये न्यायचा आहे. हा बोवा खालच्या वाडीतलं इंडियन आयडॉल आहे, तिथं तुम्ही सुपरस्टार. बस माझ्याकडे लय शुभेच्छा आणि आय लव्ह यू. त्याचं रुसायचं मी एकटा काय करू, त्यात पाऊस सुरू झालाय. मरुदे बाबा विषय भरकाटतो भाजवते सगळं. बरं बुवा, आत्ता तुम्ही मला राग म्हणला ना, मला काय राग आलेला नाही, मला येत नाही, मी गावठी बुवा. तुम्ही सुरात लय भारी आहे. मी जे स्तवन गायलं ती चाल माझी स्वतःची आहे, तेवढी चाल तुम्ही द्यायची. फक्त स्तवनाची चाल द्यायची असते, पण तुम्ही स्तवन म्हणून नका देऊ, त्या स्तवनाची चाल म्हणून ते देऊ. बघू तरी. अहो मंडळी, येडावाकडं लिहितो, यावाकडं मी गातो. बुवांना सांगा एखादं लिहायला हो, सांगा तरी. विजय बुवा स्वतः गातात, स्वतः लिहितात, तर लिहून देतात. आणि आमचं राजेश बुवा गातात, म्हणजे राजेश बुवा लंगडा आहे. दोन, एक बापसाचा पाय आणि एक स्वतःचा पाय, इसमें खडा है. अरे हम अकेला इधर खडा है, गाणं भाई तो गाणं घ्या. टाइमपास होतो रे, तुम्ही पण ना जो द्या बघ काळी पाच. बानू तुला देव कोणाच्या घरी, मग गुराकडे चालली आहे या. या प्रॉब्लेम नाही ना, या चाली चालतील ना तुम्हाला. लाल कलरची बँगली मी आता मग काय वाईट बोललो काय बोला, आपण बोलतच नाही हो. एवढा प्रेमळ माणूस जगात कुठे भेटणार नाही. माझे फक्त बायकोला समजत नाही. हे बायको बघ कधी टाळ्या पडतात आणि तुम्ही मला नाही हे तांबाटा आणि ह्या आणि ह्या. अहो स्टुडिओला गेले तरी संध्याकाळचं पण हॅलो, बाजूला सगळे बसले संगीतकार. आमचं कल्पेश सांगली आलं होतं श्रीवर्धतनं, आणि सगळं झालं हो, कंपोजिशन झालं, सगळं आले, वोकल काढला आणि पण हॅलो आता तांबडे घेऊन या. हे असलं हो, इज्जत का फालोदा. बानू तुला देव कोणाच्या घरी. हा गवळ नाही का, गवळ नाही. आग कसं कळलं तर नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या का दूध खुळ्या. खाच्यानंतर नागोबा म्हणतात, त्याच्यावर नाचला. मग गवळींचं काय, गवळणी पाया पडल्या, शरणागती पहिल्या वारलाच पत्तरली. फक्त वाईट बोलून कल्की तुला नाही होत बुवा. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. तुम्ही लभाड धोड किती करता ह्या वळवळ्या ग. तुम्ही लभाड धोड किती करता ह्या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशात खुळ्या ग. कळत नाही तुम्हा एवढ्या कशात खुळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग.
मिनिटात बघा. हा 5 मिनिटं आहेत बस. शाहिरांचा प्रश्न आहे. हा साला नको नको घटस्फोट घेईल. ब्रह्मनिष्ठ सदावत घराणे शाहीर दत्ताराम शंकर गुरव, गाव दोनवडे, तालुका राजापूर, आरेवा. मनस्वी आभार. 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे बुवांचा प्रश्न आम्हाला आहे. अनेक उत्तर दिलेली आहेत त्यांना. अजून काही त्या ग्रंथापर्यंत त्यांच्या ग्रंथापर्यंत पोहोचता येत नाहीये. बाकी ग्रंथ भरपूर मिळाले, उत्तर दिलेले आहेत. ह्या वर्षी एक मुहूर्त पण झालेला आहे. आमचे शाहीर आनंद भाऊकर यांचा प्रश्न फुटलेला आहे. भारोला घराण्यापासून सुरुवात झालेली आहे. यावर्षी गेली 4 वर्ष सतत प्रश्न फुटत आहेत. परमेश्वराची कृपा, नटेश्वराची कृपा. शक्तिपीठाचा मूळ गाभा आहेच आहे. हे राग गाणी हे सगळ्या सुरबीर लय लांबच्या गोष्टी आहेत. नंतर लोकांना ते थोडंफार आवडतं येत आहेत, पण मूळ हेच आहे की प्रश्न उत्तर आणि परमेश्वर कृपेने बाबू रंगले घराण्याचं किंवा आमच्याकडून हे प्रश्न वारंवार फुटत आहेत आणि अभ्यास सुरू आहे. प्रभाकर धनावडे सारखे वस्ताद माऊलींचे चरणस्पर्श. तर बुवांचा प्रश्नाला पुन्हा एकदा हात घालतोय. आता त्यांची एक अजून अट मिळालेली आहे की ज्यांचं नाव आहे, जे नाव आहे तेच त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे. तर खिन्न मत्स्यादेवी साडी चोळी नेसल्यावर तिचं नाव बदललं गेलं, त्याचं नाव शंकरामा हे होय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुवा आज प्रयत्न करतोय. खिन्न मत्स्यादेवी किंवा शंकरामा असे म्हणतात. तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माझा प्रश्न बुवांकडे गेलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी की नांगरी बळीराजा जो आपला वाडवडील आहे शेतकरी, तो जेव्हा शेतावर जाताना राबताना जर तुझ्या कमरेला आकडी कोयती असेल तर तुझ्या शेतावर, तुझ्या जगण्यावर, तुझ्या जीवनावर, तुझ्या बैलांवर कुठलंही म्हणजे आपत्ती येणार नाही, कुठलंही संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं फक्त सांगायचं आहे शाहीर. आणि त्याच्यावर बुवा काय बोलू माहितीये, दम नाही वाचा असा बोला. काय बोलू आता, एवढी चांगली बारी केली, एवढं चांगलं जेवण तुम्ही दिलं आणि मिठाचा खडा टाकायला टाकला आणि आता ह्याच्यावर मी बोललो तर तेवढंच क्लिप करतात बघा. लांबोरे डॅम्बिस बोलला, लांबोरे वाईट बोलला. आपल्या वारीना बुवा आता आयाबाईने यायला लागले, लहान लहान लेकरं यायला लागले. आणि तुमच्यावर पण प्रश्न आहे की मग बारी करायची कशी. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्याही पलीकडे आहे की शक्ती तुला. मग आता उत्तर देतो, नाही तर मग परत प्रॉब्लेम. शंभवणेकर म्हणायचं लांबोरे मला उत्तर नाही दिलं, माझी गोष्टी होते. तर मला एवढंच म्हणायचं आहे निकम बुवा, शेतावरनं म्हणतात भाताची परीक्षा करायची असते, शेतावरनं भाताची परीक्षा. मग तुम्ही कसं म्हणता दम नाही बुवाच्यात. मग एवढी जी उत्तर दिली मी, मग तुम्ही सन्मान केला पाहिजे की एवढे प्रश्न फोडले तुम्ही. आमच्याही प्रश्नाच्या जवळपास येताय किंवा मागून येताय, वाचन करताय, सन्मान केला पाहिजे. मग दम नाही कसा म्हणताय. तो उत्तर देतो. तुम्हाला तो गंध असला पाहिजे, तुम्हाला तो वास असला पाहिजे, त्या गोष्टीचा गंध असला पाहिजे, परिमळ असला पाहिजे, सुगंध असला पाहिजे त्या गोष्टीचा. एवढंच देतोय म्हणा. सुज्ञानाचा निर्मळ झरा ही चालना बुवाची. गंध शास्त्राचा अनगोत्राचा, गंध शास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला. असंच आहे का दोष. हे जरा वाजवा तर पुढचं. बरोबर आहे, तुम्ही बघता का रागाने. गंध शास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष तढाच्याला शास्त्राच्या. का दोष तढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. बुवाच्याला होंगायचं असतं, त्याचा गंध घ्यायचा असतो, त्या शास्त्राचा घ्यायचा असतो. गंध शास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष तढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. 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 मला पण बोलायला लावू नका, तुम्ही पण बोलू नका. बाकी तुमचं लय भारी आहे, एक नंबर गायकी भारी आहे, टायटल सॉन्ग भारी, सगळ्याच भारी. तर 2 गाणी फक्त शॉर्टकट घेतो आणि भारी संपवतो. अहो सगळंच फुटायला लागलं.
सगळंच फुटायला लागलं, आमदार फुटायला लागलं, खासदार फुटायला लागलं, नीटचा पेपर फुटला, आज टीईटीचा पण पेपर फुटला. मास्तर व्हायचं कसं? सगळंच फुटायला लागलं, आता ढग फुटणार आहे. तर हा राक्षस सुसाट सुटलाय रे, ने विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, अरे पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षसातून तुटलाय रे आणि विद्यार्थी तुटलाय रे. एक छोटासा भाग सांगतो आणि एक मुकडा घेतो. परवा भावकर माऊलींकडून आमच्या शशी भावकर तुरेवालीची शान 500 रुपयाचं पारितोषिक आणलंय. धन्यवाद. तर परवा की आज 350 IAS ऑफिसर आहेत, त्याच्यातले कलेक्टर आहेत, आयुक्त आहेत, प्रांत आहेत आणि मात्र एक असा अधिकारी आहे की मला आता काळजी नाही, माझं जे जगायचं होतं ते बऱ्यापैकी जगलो, पण माझ्या मुलाबाळांचं काय, तुमच्या मुलाबाळांचं काय. आपण हॉटेलला गेलो की आपल्याला 2-3 डिश माहिती, व्हेजमध्ये पनीर, कोल्हापुरी हे सगळं, आणि इकडे मग फ्राईड राईस आणि थोडासा चिकन मसाला 65 एवढंच सगळं. आणि अहो तर पनीरच्या नावाने रबर द्यायचं. तो माणूस आला, अधिकारी झाले, आयुक्त झाले त्या फूड डिपार्टमेंटचे, आणि पनीरचा साठाच बंद केला, लोकांनी रबर विकायचे बंद केले. आणि परवा एक गाणं गायलं. आणि आता या शिंबवडे गावाच्या ह्या आयोजनाच्या साक्षीनं, या आई चंडिकाच्या साक्षीनं, स्थानेश्वराच्या साक्षीनं आणि ओझरदेवाच्या साक्षीनं एक सांगतो. आत्ताच बारी सुरू असताना तुकाराम मुंडेंचा मला फोन येऊन गेला. आगार शायर. आणि नंतर म्हटलं तुम्ही काय करता? तर मी एकच सांगितलं, हे काय म्हणजे तुम्ही जे करत होता ते काय होतं? तर म्हटलं आमच्या कोकणामध्ये कलगीतुरा नावाची एक लोककला आहे. तर म्हणतात प्लीज आपण वेळ काढून भेटूयात, ही तुमची इतकी भारी लोककला आहे तर ती पूर्ण महाराष्ट्रात ज्ञात व्हायला पाहिजे, आपण त्याच्यासाठी काहीतरी नवीन आराखडा तयार करूयात. त्यांचे शब्द आहेत. आणि हे क्रेडिट माझ्या सगळ्या युट्यूबर्सना मी देतो. अक्षा सगळ्यांना सांग. आणि माझ्या धन्यता कलगीतुराला देतो आणि माझ्या त्या वाडवाडाला देतो. हे क्रेडिट माझं नाही. थँक्यू सो मच. फक्त जीवाला घाबरायचं पोरा. सीट मिळू दे नाही मिळू दे, कुणाच्या नादाचंच लागायचं नाही. ज्या आयशी बापसाने आपल्याला गावाचं सांगितलं ना, लेका कुणाच्या आल्यात नको जाऊ, गेल्यात नको जाऊ, गाडी घोड्यात व्यवस्थित जा, 2 टायमाला मला फोन कर, पहिल्याला वेळेला सांगायची पत्र पाठव. त्याला कोण कसा असेल काय माहिती, 23 वर्षाच्या पोरगाला मारून टाकला सुरा, डायरेक्ट बकऱ्याला कापावत असा. अरे काय यार, कोणाच्या नका जाऊ, त्यांचा युगो भाजवाला युगो जातो. मी भाषण सांगतो, तो युगो घेऊन काय करायचं त्याच्यासमोर, म्हणजे जिंकून काय करायचं, एक शब्द घेतो म्हणजे ही ओळ घेतो आणि भारी संपवतो. रेल्वे बसनं जाताना, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण होटाळा, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण होटाळा, जीव लाखात एकच हा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. रेल्वे बसनं जाताना, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण होटाळा, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण होटाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा, मग एकच घडलं हा, तुमच्या जीवाला सांभाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. बारी ठेवतोय, स्तवन गालेला आहे चंडिकेवरती, ओझरदेवावरती, गणाच्या आतुरतेचा गण गालेला आहे, गवळणींचं शृंगारचं गाणं गायलेलं आहे, 2 समाज प्रबंधाची गाणी गायली आहेत. आणि बारी ठेवतोय बुवा, जसं तुम्ही जाल तसं आम्ही येणार. धन्यवाद. दावण साहेबांकडे बारी देतो, 3री बारी करतात.
धन्यवाद विकासजी मावळे साहेब. आज तुरेवाले शाहीर विकासजी लांबोरे साहेबांनी उत्तम असं मनोरंजन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरात. आजचा हा त्यांचा चौथा मुंबई रंगमंचावरचा हाऊस राजेश निक्कम आणि तुमचा चौथा प्रयोग आणि आजचा हा त्यांचा 7वा प्रयोग. अजून मला वाटतं ह्या वर्षीचे 18 प्रयोग अजून बाकी आहेत आणि आम्ही एक कोकणचे युट्यूबर्स म्हणून पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला दिवस पकडून पुन्हा ही जोडी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. दिवस हा चांगलाच असणार याची मी ग्वाही देतो आणि आयोजकांतर्फे तुरेवाले शाहीर विकासजी लांबोरे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. तुरेवाले भाऊनी आपली सांगता करायची आहे पहिल्या बारीची आणि शक्तीवाले यांनी तयार राहायचे आहे. ओके, धन्यवाद.